सोलापूर जिल्हा परिषदेसह मोहोळ तालुक्यात भाजपला मोठं यश मिळालं। माजी आमदार यशवंत मानेंच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला। याच ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आणि त्यांच्या भावाचा निवडणुकीत पराभव झाला। भाजपच्या यशानंतर यशवंत मानेंची उमेश पाटलांवर जोरदार त्यांनी टीका केली। वायफळ बोलणाऱ्यांना जनतेने त्यांची जागा दाखवल्याचं माने म्हणाले। मोहोळ तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने भारतीय जनता पक्षाला विजय मिळालेला आहे। 6 पैकी 4 जिल्हाभर जागा आणि पंचायत समितीच्या 12 पैकी 7 जागा राहिलेल्या आहेत। परंतु आम्हाला दुःख एक आहे, गड आला पण सिंह गेला। पेनूर गटातील आमचे रामदासभाई चौरे आणि आष्टीचे समाधान शेळके या दोघांचा पराभव झाला। ही आमच्या मनाला आणि जीवाला लागलेलं आहे। पण येणाऱ्या कालावधीमध्ये आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघामधील 9 जिल्हा परिषद पेक्षा 7 जिल्हा परिषद मध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही महायुतीचाच बोलबाला। भाजपचे सर्वाधिक सदस्य, महाविकास आघाडीची पराभवाची मालिका कायम। दोन 2014चं शहरी पक्षाचं मिथक भाजपनं खोडून काढलं। जिल्हा परिषद पंचायत समितीतल्या विजयावर फडणवीसांची प्रतिक्रिया। विरोधकांमध्ये इच्छाशक्तीचा अभाव असल्याची टीका। दिग्गज नेत्यांनी राखला जिल्हा परिषदेचा गड। गोगावलेंचा पुत्र राणा जगजित सिंगांची पत्नी विजयी, तर वरपुडकणात जयकुमार गोरेंच्या कुटुंबियांनी चाखली पराभवाची चव। एकनाथ शिंदेंना कार्यकर्त्यांकडून वाढदिवसाचं गिफ्ट। जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेची चमकदार कामगिरी। कोकणचा गड शिंदेंनी राखला। जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस नंबर 2चा पक्ष। अजितदादांच्या आठवणीनं राष्ट्रवादीचे नेते भावुक। फोटो दादांचा हातात घेऊन कार्यकर्त्यांनाही कोसळलं रडू। लुकआउट नोटीस आणि आरोप असणाऱ्या लोकांना संघाच्या शताब्दी कार्यक्रमाचं निमंत्रण। संजय राऊतांचा घणाघात, तर राऊत संघावर बोलून सूर्यावर थुंकण्याचं काम करतायत। भाजपच्या नवनाथ बन यांचा पलटवार। ज्येष्ठ नेते शरद पवारांना श्वास घेण्यास त्रास। पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल। वैद्यकीय तपासण्या करून पुढची पावलं टाकणार, तर पवारांची प्रकृती उत्तम असल्याची डॉक्टरांची माहिती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।